अभ्यासक आणि कोर्ट इथून रिजेक्ट झालं, हे दाखल केलं, ते वर अपील केलं. ते बरं झालं ते जास्त शिकलेलं नाही. ते म्हणते ना की सरकार माझा अभ्यास पाहण्यात 3 दिवस घातले. जे जास्त शिकते सर ते डॉक्टर, इंजिनियर, वकील होते. बरोबर, काही शिकत नाही ना ते शहाणपण शिकते ना. आमचे जरांगे पाटील शहाणपण शिकलेले. त्या 30 वर्षात सर आमचा समाज कुठे किती लईला गेला. कारण की कधी नाही आलं पाण्यात, ते आलं खाण्यात आणि ते आलं आमचं चालण्यामध्ये. निर्बंध कोणासाठी काढणार? आम्ही न्याय मागायला चाललो सर, अन्याय नाही होऊ देणार आमच्यावर. आणि आम्हाला ह्या निर्बंधांना काही फरक पडणार नाही. 307 असो, 353 असो, 144 असो, 52-54 लाख पुरावे जरांगे पाटलांमुळे सापडले. आतापर्यंत काय झालं सर? 94 पासून अभ्यासक आणि कोर्ट इथून रिजेक्ट झालं, हे दाखल केलं, ते वर अपील केलं. याच्यातच घोळ चालला होता. आता जरांगे पाटील तर कसं ते बरं झालं ते जास्त शिकलेलं नाही. ते म्हणते ना की सरकार माझा अभ्यास पाहण्यात 3 दिवस घातले. मी किती शिकलेलो आहे. जे जास्त शिकते सर ते डॉक्टर, इंजिनियर, वकील होते. बरोबर, जे कमी शिकते ते तलाठी, ग्रामसेवक होते. जे काही शिकत नाही ना ते शहाणपण शिकते ना. आमचे जरांगे पाटील शहाणपण शिकलेले, कोणाच्याच बापात ऐकत नाही. म्हणजे ते त्यांना काही म्हणजे ते काय म्हणते, मला हे तुमचा अभ्यास, हे कायदा, मला इंग्रजी हे काहीच कळत नाही. मला फक्त कळतं आरक्षण. 94ला आता जे पुरावे सापडले हे जर 94ला सापडले असते, ह्या 30 वर्षात सर आमचा समाज कुठे किती लईला गेला. किती अधिकारी आमचे राहिले असते, किती पोरांचं शिक्षण झालं असतं, आत्महत्या झाल्या नसते, कंपन्यात कामाला गेले नसते, सालाना गेले नसते. ही नुकसान भरपाई आम्ही काढायची कुठून? म्हणजे हे जे नैराश्य आलं, आज रोज 3 ते 4 जे आत्महत्या करते समाज बांधव. आजही कोणतं आज आत्महत्या आज 3-4 आत्महत्या झाल्या नैराश्यात जाऊन. म्हणजे समाजाला आरक्षण भेटत नाही. तुम्ही आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जरांगे पाटलाच्या जीविताची काळजी घ्या सरकार. कारण सेन्सिटिव्ह झालेले, म्हणजे जरांगे पाटलाविषयी समाज बांधव सेन्सिटिव्ह झालेले, त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या. मराठा समाजाचं 80% काम झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 कोटी लोकांना त्याचा फायदा होईल असा अंदाज आहे. तर राहिलेले जे 20% ते तुम्ही सरसगटमध्ये घ्या. त्या जरांगे पाटलांची मागणी मान्य करा आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन जरांगे पाटलाच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांना त्याच्यातून बाहेर काढा. आणि आमची तुम्हाला एक विनंती आहे की जी 20 जानेवारी आमची दिंडी निघणार आहे, त्याच्याऐवजी ती विजयी सभा आम्ही कुठंतरी इकडं 1500-1600 एकरमध्ये घेऊ आणि इकडंच सभा करून घेऊ. तिकडे यायचं काम नाही पडणार, तेवढं खरा. गिरीश महाजन साहेब जे आहेत ना, तर भाजपचे ते संकटमोचक म्हणून त्यांना म्हणलं. आणि त्यांचं जे आजपर्यंत इतिहास राहिलेला आहे की त्यांचं असं झालेलं आहे की त्यांनी गेले मोहिमेला, म्हणजे एखादं आंदोलन असो किंवा काय असो, एखादे काय म्हणते निवडणुकीचं या, तर त्याच्यात ते सक्सेसच मिळून आलेले. आणि पहिल्या वेळेस जेव्हा ते मनोज दादांकडे आले त्यावेळेला मनोज दादांनाही वाटलं होतं की हे काहीतरी आरक्षणाचा घेऊन येतील, कारण यांचं तसं गिरीश महाजन साहेबाचा इतिहासच राहिलेला आहे. आणि त्यांच्या शब्दावर 2-3दा दादांनी वेळ पण दिलेला आहे. आता काय झालं, आताही ते आले होते की आम्हाला 2 महिने द्या म्हणून, पण मनोज दादांनी त्यांना क्लिअर सांगितलं की तुम्ही 2 महिने नाही, पण तुम्ही लगेच 24 तारखेच्या आत घेऊन या. पण त्यांनी ते काही आणलेलं नाही. आताही विश्वास दादांना आहे सरकारवर, एकनाथ शिंदे साहेबावर आहे, गिरीश महाजन साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, जेवढे काही पक्ष आहे दादांना विश्वास आहे. सगळे आवाज उचलतील आणि हे आरक्षण देतील. या 20 तारखेच्या आत आम्हाला वाटतंय आणि दादांनाही वाटतं हे घेऊन येतील. नाही आलं तर ते आहेच दिंडी आपली. मग काय रुमणे दादा जे सांगतील ते आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. काय काय तयार आहे आता ते आम्हाला ऐका. आमचा लढा शांततेचा पलीकडची तयारी. मराठे हे शांतीचं प्रतीक हे 2016 पासून बघितलेलं आहे आणि तो कायमच चालू आहे. अजूनही दादाने सांगितलं 20ला आपल्याला निघायचं ना, तर मी तेच सांगतो 20 तारखेला हा जो हे चालू होणार आहे आंतरवालीहून, तर हे आपण जाणारे मादळमोही, पाथर्डी, असं नगर, पुणे, शिक्रापूर, चाकण, तळेगाव, असं जवळजवळ 405 किलोमीटरचं अंतर आहे. रोज कमीत कमी 25 किलोमीटर आम्ही चालणार आहे. 16 दिवस पोहोचायला लागणार आहे.
आणि प्रत्येक रस्त्यात येणारे जे गाव आहेत त्या गावांनी स्वयंस्फूर्तीने आताच फोन लावायला चालू केले की आम्हाला सेवेचा मौका द्या. पहिले जसे डेगीने त्या स्वयंपाक केला जायचा आणि अख्खं गाव यायचं स्वयंपाक करायला, तशा पद्धतीचं लोकांचं नियोजन आहे. आणि मी आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करतो की आमच्या मराठा समाजातले असेल किंवा इतर जाती धर्माच्या, तुम्हाला समाजाची काही सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्वयंस्फूर्तीने, कुणीही कोणाला 1 रुपया द्यायचा नाही, कुणीही कोणाचा 1 रुपया घ्यायचा नाही. आपल्याला जे काय द्यायचं, कोणी पाणी द्या, जेवण द्या, कोणाला राहायची व्यवस्था करायची असेल तर आपण स्वयंस्फूर्तीने करा. कुणीही कोणाला 1 रुपया देऊ नका, अशाला उभं करू नका. ज्यांना स्वयंसेवक बनून यायचं असेल, कारण पोलीस, आपल्या महाराष्ट्र पोलिसांवर फार ताण आहे, ती संख्या आपल्या 3 कोटीला झेपणार नाही. तर येणाऱ्या प्रत्येक 3 कोटी जे समाज बांधव येतात सगळ्यांनी स्वयंसेवक बनून यायचं आहे आणि सगळ्यांनी एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ. कुणीही चुकीचे मेसेज व्हायरल करत असतील, आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतील, अशांना वेळीच रोखा, पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून द्या किंवा आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्या. पण कुणीही उग्र आंदोलन करायची नाही. हा लढा शांततेचा आहे. जोपर्यंत दादा दिंडी आमरण उपोषण 20 जानेवारीला त्या अगोदर 2 दिवस 1 दिवस अगोदर आम्ही भोकरदन तालुक्यामधून हसनाबाद सर्कलमधून आम्ही आमची, जसं आपण आखाडी एकादशीला पायी दिंडी काढतो अशा पायी वारीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये एकच मिशन मराठा आरक्षण असं म्हणत आम्ही अंतरवालीला जाणार. अंतरवालीवरून मनोजदादा जरांगे पाटील ज्या दिशेनं सांगणार त्या दिशेनं, ते जर म्हणले छत्रपती संभाजीनगरहून छोटं पंढरपूर, इथं आपण दर्शन घेऊ आणि इथून आपण मुंबईला निघू, अशा प्रकारे आम्ही पूर्ण तयारी करत आहे. तयारी करत असताना पूर्वी जे समजा माझे वाडवडील 1972च्या दुष्काळामधून समजा आम्ही चालत असताना आपल्याला जर कुठं जायचं असेल प्रवासाला तर त्याची पूर्वतयारी करावी लागत होती. तयारी म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तयारी करत असताना आमचे कपडे, खाण्यापिण्याची व्यवस्था, ट्रॅक्टर असन, टेम्पो असन, याला पाल बांधून, जसं आपण ऊस तोडीला जात होतो तेव्हा आपली एक पेटी संदूक राहत होता, ते सारं साहित्य सोबत घेऊन चूल, मूल आणि वरुटा, पाटा ह्या सर्व गोष्टी घेऊन सनी आम्ही अंतरवालीला जाणार. आणि ह्या पायी यात्रेमध्ये आम्ही पंढरपूरला जसं जातो तसं एकदम आनंदात आणि सौखुशीनं असं एकदम उत्साह वातावरणामध्ये आम्ही तिथं जाणार आहे. कारण काय, आमच्याला अजिबात या गोष्टीचं टेन्शन नाही आहे, कारण 70 वर्षाचा लढा आहे आणि हा विजय मिळवायचा आहे आम्हाला. मनोजदादा जरांगे पाटलांनी जो विषय सांगितला आणि ज्या पद्धतीनं आम्हाला या पायी यात्रेमध्ये सामील व्हायचं आहे, कारण हा एवढा आनंद आहे आम्हाला 20 जानेवारीला यायचा की आज आमचा आनंद हा गगनात मात नाही आहे. कारण हा पूर्ण समाज बांधव एकट्टे येणार आहे ना, ह्या समाज बांधवामध्ये आम्हाला एकट्टे जायचं आहे. निळं, पिवळं, हिरवं, वादळ हे सारे आम्ही सोबत राहणार आहे, यात अजिबात काही शंका नाही. आणि पायी चालत असताना शाहिरी कार्यक्रम आणि मुर्दुंग, काही भारुडं, कलगीतुरा असे गाणे आणि हे लोक मंजुरी, म्हणजे जे कलगीतुऱ्याचे जे सवाल जवाब राहत होता बघा पूर्वी, तर हे सारे लोक सोबत राहणार आहे. आणि ह्या लोकांमध्ये आपण ज्यावेळेस जाणार आहे ना, हा वेगळाच आनंद आहे. कारण की कधी नाही आलं पाण्यात, ते आलं खाण्यात आणि ते आलं आमचं चालण्यामध्ये. म्हणजे आम्ही चालणार आहे ना पायी. आणि हे जो कायदा सुव्यवस्था आणि ही जी निर्बंध आहे, ही निर्बंध म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्हाला. निर्बंध म्हणजे काय आणि हे कोणासाठी काढणार? गोरगरीब जनतेसाठी, मनोजदादा जरांगे पाटलासाठी. निर्बंध कोणासाठी काढणार? आम्ही न्याय मागायला चाललो सर, अन्याय नाही होऊ देणार आमच्यावर. आम्ही न्यायपत्रात घेणार आहे आणि आम्हाला ह्या निर्बंधांना काही फरक पडणार नाही. 307 असो, 353 असो, 144 असो, 302 असो, ह्या केस आणि हे निर्बंध अजिबात शक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे संकट आले, या संकटामध्ये सर्व संकटावर पाणी म्हणजे मात करून सनी याने विजय मिळवलेला आहे. त्यामुळे हे 144 लागू करणे, सरकारने हे निर्बंध लावणे, हे छोटीशी तोडबंदी पुंजी आहे आमच्यासमोर. ही अजिबात मान्य नाही आम्हाला आणि ते होणार पण नाही. न्यायासाठी आम्ही हे अन्याय करायचा अजिबात नाही, सहन नाही होणार. जरांगे दादांच्या मागं लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत घरचा व्यक्ती त्यांच्या पाठीशी आहे. आज जर तुम्ही बघितलं असाल तर एवढे लाखोचे त्यांचे सभा झालात, बरोबर. तर त्यांचा फक्त आदेश होता मुंबईला जायचा आदेश. ते म्हणतात आज बी चला, आज बी रेडी आहेत लोक मुंबईत जाण्यासाठी. त्यांनी 144 लागू करू का काही करू, कारण की मनोजदादांनी जे लढा घेतलेला आहे ते कोणाला ऐकत नाही. कारण की त्यांनी फक्त त्यांच्या समाजाचा विचार करून नाही, तर सगळ्या समाजाला घेऊन ते चालत आहेत.